नमस्कार, आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. परंडा तालुक्यात एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याची मागणी. परंडा 15 डिसेंबर. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकल महिला संघटना मराठवाडा आणि कोरो इंडिया यांच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती परंडा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. सध्या एकल महिलांकडे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहत आहेत. त्यांना घरकुल योजना, आर्थिक सहाय्य आणि इतर सरकारी मदतीचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी होऊन त्यांना प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हणले आहे. कोरो इंडिया मुंबईच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महिला सन्मान संपत्ती अधिकार हा कार्यक्रम राबवला जात आहे. याच मोहिमेअंतर्गत परंडा तालुक्यातील वाकडी, हिंगणगाव, बुद्रुक, येणेगाव, सावदरवाडी, भांडगाव, घारगाव, आसू, खासापुरी, ढगपिंपरी, सरणवाडी, रुई, दुधी या गावांमध्ये महिला समान संपत्ती अधिकाराचे काम सुरू आहे. या कामादरम्यान प्रमाणपत्र नसल्याची मोठी अडचण लक्षात आली. यापूर्वीही 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंचायत समिती परंडा यांना या संदर्भात पत्र देण्यात आले होते, परंतु त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे संघटनेचे निदर्शनास आणून दिले आहे. एकल महिला संघटनेच्या कार्यकर्ता अनुराधा अंबुरे, नौशाद सय्यद, सारिका अंधारे, शैला वळेकर, पूनम मोरे यांच्या सह्यांसह गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते, सौंदर्याला सुकुमारता येते. फेशियल, पेडिक्युअर, ब्लीच, मेकअप, हेअरस्टाईल, आयब्रो, हेअर कट, लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील. पत्ता: अश्विनी ब्युटी पार्लर, बस स्टँडजवळ, मंडई पेठ, परंडा. संपर्क: 75 88 93 75 46. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.